नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। रिपब्लिकन पक्षाची बातमी परभणी येथून। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी परभणी येथे भेट दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले। ज्यांना संविधान मान्य नाही त्याने हा देश सोडून चालते व्हावे असा इशारा परभणी येथून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी दिला आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अखंड ठेवणारे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान दिले आहे। या संविधानाची शपथ घेऊन मंत्री लोकप्रतिनिधींना पद ग्रहण करावे लागते। संविधानानुसार देश चालतो। ज्यांना संविधान मान्य नाही त्याने या देशातून चालते व्हावे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांनी व्यक्त केले आहे। परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तेथे संविधानाचा अवमान झाल्याच्या घटनास्थळी पाहणी केली। नामदार रामदास आठवले यांनी पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन परभणीतील संविधान अवमान प्रकरणाची माहिती घेतली। यावेळी आरोपींची नार्को टेस्ट करण्याची सर्व चौकशी करण्याची सर्व आंबेडकरी समाजाची मागणी आहे। त्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाची आरोपीची नार्को टेस्ट करण्याची मागणी आहे। संविधानाचा अवमान करणाऱ्या आरोपी मागे कोण सूत्रधार आहे, कुणाचा हात आहे हे शोधण्यासाठी स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांना जमत नसेल तर या प्रकरणी क्राईम ब्रांचने चौकशी करावी अशी मागणी नामदार रामदासजी आठवले यांनी यावेळी केली। 10 डिसेंबर संविधान अवमानाचा प्रकार परभणीत घडल्यानंतर आंबेडकरी जनतेने उत्स्फूर्त निषेध आंदोलन परभणीत केले। संविधान अवमान प्रकरणाचा आम्ही तीव्र निषेध करतो। त्यानंतर निषेध आंदोलनात आंबेडकरी जनतेने कुणाचेही मोठे नुकसान केलेले नाही। तुरळक ठिकाणी केवळ 2 गाड्यांच्या काचा आणि काही दुकानांच्या नामफलकांचे नुकसान झाले आहे। या आंदोलनात विद्यार्थी, महिला आणि निर्दोष कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदवू नयेत। ज्या पोलिसांनी महिला आणि शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर अतिप्रमाणित मारहाण केली आहे, वस्तीमधील पार्किंगमधील गाड्या फोडल्या आहेत, त्या पोलिसांची चौकशी व्हावी। काही समाजकंटक यांनी पोलिसांबाबत आंबेडकरी आंदोलकांवर हल्ले केले आहेत, त्यांचे व्हिडिओ पाहून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नामदार रामदासजी आठवले यांनी केली आहे। अटक 42 आंदोलकांपैकी 10 जणांना जामीन मिळाला आहे। पोलीस कॉम्बिंग ऑपरेशन करणार नाहीत, निर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल करणार नाहीत असे शांतता कमिटीमध्ये ठरले असल्याची माहिती पोलिसांनी आपल्याला दिल्याचे नामदार रामदासजी आठवले यांनी यावेळी सांगितले। या प्रकरणी आपण दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो। परभणीत कॉम्बिंग ऑपरेशन करू नये आणि निर्दोष व्यक्तींवर गुन्हे दाखल होऊ नयेत याबाबत आपण मागणी केल्याची माहितीही नामदार रामदासजी आठवले यांनी यावेळी परभणीत पत्रकारांशी बोलताना दिली। धन्यवाद। नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।